Thank you.
भक्तपरायण आदरणीय मनीषाताई बिडाईत माझ्या असणाऱ्या सखी अत्यंत गोड स्वभावाचं आहे. कीर्तनाला सुरुवातीने ताईंचं आगमन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ताईंचं स्वागत करूया आपण. धन्य मी मानिना, धन्य मी मानिना फुले संचिता, राहिली से प्रीत तुझे नाम. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडो या वाही काळा हाती. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडो या वाही काळा हाती. तुका म्हणे पोट धाले चिन्हधाय, तुका म्हणे पोट धाले चिन्हधाय, खादलेची खाया आवडीने. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडो या वाही काळा हाती. विठाला समचरण सरोजम सांगणी रामबुराभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैधवनहासं विठ्ठलं चिन्तया. पांडुरंगाकरू प्रथम नमन, पांडुरंगाकरू प्रथम नमन, पांडुरंगाकरू प्रथम नमन, पांडुरंगाकरू प्रथम नमन. संतप्रिया त्यांच्या कृपादाने गतीचा विचारू, त्यांच्या कृपादाने गतीचा विचारू. आज परदे संतप्रिया, त्यांच्या कृपादाने गतीचा विचारू, त्यांच्या कृपादाने गतीचा विचारू. पांडुरंगाकरू प्रथम नमन, दुसरे चरण संतप्रिया, त्यांच्या कृपादाने गतीचा विचारू. समाधी संकुलाचा पिता, पांडुरंगाकरू प्रथम नमन, दुसरे चरण संतप्रिया, त्यांच्या कृपादाने गतीचा विचारू. बाबा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, मनोजम मारुतुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, निवृत्ती उदारा सोपण देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रय जननी देवांची. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. जयंचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री सद्गुरूंचे. ते नमस्कारोण्याता धन्य मी मानिना, धन्य मी मानिना फुले संचिता, राहिली से प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडो या वाही काळा हाती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता, भगवंताच्या सेवे करता नवे नवे जमलेल्या तुम्हा सर्व संत श्रोतेजन, समर्थ मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु विश्ववंदनीय श्री क्षेत्र देहू निवासी
वैराग्याचे महामेरू संत हृदय सम्राट संत शिरोमणी श्री तुकोबाराय यांचा असा हा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आणि सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणांचा आहे, तुकोबारायांच्या गाथेतील आहे. आणि प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज स्वतःच्या संचिताला धन्यता देत आहेत बरं का. स्वतःचं संचित धन्य आहे असं मानतात जगद्गुरु तुकोबाराया. का मानतात, कशामुळे मानतात, अभंगामध्ये व्यवस्थित विवेचन आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की या ठिकाणी श्री क्षेत्र संभाजीनगर या ठिकाणी असणारा हा गेली 17 वर्ष अविरतपणे, बरोबर ना, अविरतपणे अखंडपणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये आजची ही असणारी मला वाटतं 5व्या दिवसाची सेवा, 6व्या दिवसाची सेवा. माझ्यासारख्या पामराकडे यावी हे खरोखर मी माझं महत्भाग्य समजते बरं का. गेली 17 वर्ष नॉनस्टॉप हा कार्यक्रम चालू आहे. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात बघा. तुम्ही म्हणाल का, त्याचं कारण सांगते. कारण ईच अँड एव्हरीथिंग हॅज अ रिझन. नो रिझन नो एनिथिंग इन दिस वर्ल्ड. या जगात कसलीच कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही, विनाकारण होत नाही. आणि टाळ्या वाजवण्यासाठी कारण सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी असणारे आदरणीय हरिभक्त परायण वैकुंठवासी श्री बाबूरावजी वाघ गुरुजी यांच्या प्रेरणेने, यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ते गेल्यानंतरही या कार्यक्रमामध्ये जी काही कमिटी आहे त्या कमिटीनं सुंदर प्रकारे हा कार्यक्रम पुढे चालू ठेवला. टाळ्या ह्या त्याच्यासाठी होत्या. वाजून झालं की विठ्ठल या ठिकाणी सुंदर अशी ज्यांची उपस्थिती आहे, हरिभक्त परायण आदरणीय श्री केशव महाराज चावरे अण्णा, मराठवाडा वारकरी मंडळ अध्यक्ष. जोरदार अण्णांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया. त्याचबरोबर माझ्या अत्यंत जीवलग सखी असणाऱ्या आदरणीय मनीषाताई बिडाईत, त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या नियोजनातून, ज्यांच्या मार्गदर्शनातून म्हणा हा आता सप्ताह चालू आहे, ते हरिभक्त परायण आदरणीय ज्यांनी माझ्याशी संपर्क केला. खरा संपर्क ताईंच्याच माध्यमातून मला या ठिकाणी यायची संधी भेटलेली आहे बरं का. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ मनीषाताईमुळे मला या ठिकाणी आलेला आहे. त्यामध्ये आमचे त्यांनी संपर्क साधला माझ्याशी. आदरणीय हरिभक्त परायण आमचे वाघ सर, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा हा संपर्क आणि तुम्हा सर्व संत श्रोतेजन मायबापांची भेट मला माझ्या जीवनात झाली. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण आमचे हरिदासजी भाऊ जोगदंड यांचाही संपर्क झाला ताईंचा झाल्यानंतर याच तारखेसाठी बरं का. त्यांचे मी आभार व्यक्त करते, धन्यवाद व्यक्त करते. आणि त्यानंतर सर्व आमची कलाकार मंडळी या ठिकाणी आत्ताच ज्यांनी चाल गायली, लई चालीचे बरं तुम्ही, म्हणजे गोड म्हणायचे पुढचं आहे का. थोडासा माझा स्वभाव विनोदी आहे, पण जिथं विनोद लागतात तिथंच करते मी, कुठेही करत नाही, मला आवडत नाही जास्तीचे विनोद. आदरणीय हरिभक्त परायण आमचे डॉक्टर साहेब, बरोबर ना. म्हणजे पहा, क्षेत्र डॉक्टर आहेत ते, आणि एवढं सुंदर गातात बरं का. असं वाटत होतं गायनच ऐकावं खरं तर डॉक्टर साहेब, पण आता कीर्तन ऐकायला माणसं आलेली असतात म्हणून करावं लागतं. ॲक्च्युली मी गायनाची खूप म्हणजे वेडी आहे खरं सांगायचं म्हटलं तर. कीर्तन करण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा तुम्हाला खरं सांगून जाईल बरं का, मी गायन फार अवघड आहे. आता त्याच्यासाठी घासावं लागतंय. ज्याला बोलता येतं, मी म्हणेल ज्याला बोलता येतं तो नक्की कीर्तन करेल, भलेही तो अभंगावर बोलेल न बोलेल,
पण तो बोलेल नक्की. पण ज्याला गायन करता येत नाही तो गायनासाठी उभाच राहू शकत नाही. म्हणून गायन ही कला अत्यंत श्रेष्ठ आहे. कलाकार मंडळी आहेत. कलाकार कुणाला म्हणायचे? कलाकार सांगून जाईल मी सहजच बर का. जो उम्र भर बांध कर रख सकता है, जो उम्र भर बांध कर रख सकता है, उसे प्यार कहते हैं. और अपनी कला से जो दुनिया को हिला सकता है उन्हें कलाकार कहते हैं, उन्हें कलाकार कहते हैं. ही कलाकारांची व्याख्या बर का. त्याचबरोबर दुसरी त्यांच्या तोडीस तोड असणारे हरिभक्त परायण वैजनाथ महाराज. हा आणि सर्वच ज्यांनी आता आपण पाहिलं गातायत हरिभक्त परायण इकडं सुरडकर गुरुजी आहेत का? सगळेच गुरुजी म्हणूयात आता. आम्ही शिष्य, हरकत नाही. इकडे महाराज रतन महाराज. हा रतनच आहेत सगळे. एकापेक्षा एक रत्न सापडलेत बरं का वाघ सर तुम्हाला. खूप सुंदर सुंदर प्रकारचा हा कार्यक्रम आहे. आणि इकडं आमचं महिला मंडळासाठी जोरदार टाळ्या अगोदर वाजवा. तुम्ही म्हणाल उगच उगच कसं? नाही, उगच नाही. खाली बसणारी एक तरी बाई म्हणत असते, हा यायना जायना नोग राहिली उभा. तू येऊन राहा मावशी, तुला कोण नाही म्हणलंय? उभा राहिलं तरी पाय थरथर करतात. तुम्हाला सांगू ताई, सुरुवातीला कीर्तन करते वेळी विठ्ठल विठ्ठल म्हणायची गरज लागत नव्हती बरं का. गुडघेच विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, थरथर थरथर व्हायचे, गुडघेच विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. फार अवघड आहे. बोलणं खाली बसून फार सोपं असतं. उभा राहिल्यानंतर कळतं आपल्याला. घाम कुठून कुठून निघतो. विठ्ठल विठ्ठल. माईकवर असणाऱ्या ताई गंगूताई, पलीकडं शेलार काळे ताई, रुक्मिणी महिला भजनी मंडळ. आणि इकडं ही बालगोपाळ मंडळी महारुद्र वारकरी शिक्षण संस्था. हा सांगितलं होतं पण तर वयामानानुसार विसरते मी, बाकी काही नाही. विठ्ठल पिटीवर असणारे गोड साथ करणारे वर काय म्हणत? चिंता चिंता चिता नाही. फार अवघड आडनावर कीर्तन करेल मी 2 तास. एवढी माझ्याकडे आडनावाची लिस्ट आहे. चिंता एक भर पडली आणखी असं द्या. चिंता केसर. आणि इकडं हरिभक्त परायण ज्यांच्या मृदंगावर आपण नाचतोय, गातोय, डोलतोय बरं का. सुंदर मृदंग वादन आहे. सुंदर मृदंगावर ज्यांची कमांड आहे हरिभक्त परायण राम महाराज शेळके. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. सर्वच महिला मंडळ, पुरुष मंडळासाठी बरं का. आणि तुम्ही म्हणताल तुमच्या कामाच्या माणसांची नावं घेतली, आमचं काय? बसणारे म्हणतील ना. हा, तुमच्यासाठी काय बोलावं? माऊली महावैष्णव ज्ञानोपराय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तव दुवळा अर्ज तसे भक्ती, जरी बोल हे गंगावती तरी स्वीकाराल की. तुमच्यासाठी माऊलींनी शब्द प्रयोग केला, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. आणि त्याच न्यायाप्रमाणे माझ्यासाठी सुद्धा आपण सर्व पांडुरंग परमात्म्याच्या माऊलींच्या ठिकाणी आहात. म्हणून आपल्या सर्वांच्या पायाला पादस्पर्श करून कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल मला वाटतं सर्वांची नावं घेऊन झालेली आहेत. सॉंग सिस्टीमवाले दादा, हरिभक्त परायण कृष्णा महाराज आगवान. सुंदर अशी ज्यांची गोड संस्टीम आहे. थोडंसं इको राहू द्या दादा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा स्वागत करूया त्यांचं पण आपण. मग मध्ये बिघाड होत नाही टाळ्या वाजवल्या काय एकदा. हां, आणि ज्यांच्याकडं सुंदर जेवणाचा आमचा कार्यक्रम झाला, माझ्या मैत्रीण असणाऱ्या त्या वहिनी आहेत खऱ्या अर्थानं. पण ते वहिनीपेक्षा मैत्रिणीचं नातं जास्त आहे. आमच्या हरिभक्त परायण आदरणीय आमच्या स्वातीताई वाघ, त्याचबरोबर त्यांच्या जाऊबाई शुभांगीताई वाघ, त्या सुद्धा या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे वर्गबंधू असणारे आदरणीय श्री श्याम सम्राट या ठिकाणी ते सुद्धा उपस्थित आहेत. मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल महाराज म्हणत आहेत, काय म्हणतात महाराज ऐकणार. धन्य मी मानीन आपुले संचिता, का
म्हणतायत आपल्या संचिताला तुकोबराया, का धन्य आहे संचित असं मानतात? तर त्याचं कारण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात. का तर तुझ्या नावावर देवा माझं प्रेम राहिलंय, तुझ्या नावावर माझी प्रीत राहिलेली आहे. राहिलीसे प्रीत तुझे नामी, देवाच्या नावावर प्रेम राहिलं म्हणून जगद्गुरु तुकोबराया आपल्या संचिताला धन्यता देत आहेत. संचित धन्य आहे असं मानतायत. बरं ठीक आहे तुकोबराया, तुमचं संचित धन्य आहे, तुमचं देवाच्या नावावर प्रीत राहिली, प्रेम राहिलं, मग तुम्हाला आता नेमकं कसं वाटतंय? तर जगद्गुरु तुकोबराया म्हणतात, मला आता असं वाटतंय धन्य झालो आता, याशी संदेह नाही. आता मी धन्य झालो आहे याच्यामध्ये किंचित सुद्धा मला आता शंका वाटत नाहीये. आणि आता या वाह्य काळाच्या हाती आम्ही सापडणार नाहीयेत, पडणार नाहीत. या वाह्य काळाला आता आम्ही गवसणार नाहीयेत. तुकोबराय अनेक ठिकाणी वर्णन करतात, जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. जगाला काळ खात असेल पण आम्ही त्याच काळाच्या माथ्यावर पाय देऊन उभा आहोत असं जगद्गुरु तुकोबराय छाती ठणकावून सांगतायत की बाबांनो, आम्ही आता या वाही काळाच्या हाती पडणार नाहीत. बरं ठीक आहे तुकोबराया, तुम्ही आता या वाही काळाच्या हाती पडणार नाहीत, तुम्ही धन्य झालायत, तुम्हाला आता याच्यामध्ये शंका नाहीये, मग तुम्ही आता काय करणार आहात पुढे? तर आम्ही आता एकच करणार. काय करणार? ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. आम्ही आता संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मरसाचा आस्वाद घेणार आहोत. ब्रह्मरसाच्या पंगतीमध्ये आम्ही बसलेलो आहोत ना, तर त्या ब्रह्मरसाचा आस्वाद आम्ही घेणार आहोत. काय होतं ब्रह्मरसाचा आस्वाद घेतल्यानंतर? वर्णन करतात महाराज, ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. वारेल म्हणजे मरेल, मरेल म्हणजे पुन्हा येणे नाही. आपल्याकडे म्हणतात पोटाला आले पाठीला आले, काही पोटाला पाठीला येतात, आले तरी ते आपल्याला ओळख देत. काय म्हटले महाराज? आता अवघी चिंता वारली. कशाने? ब्रह्मरस घे काढा. ब्रह्मरसाचा काढा घेतल्यानंतर आता आम्हाला आमची चिंता उरतच नाही. वारली म्हणजे ती मरून जाते. आम्ही त्या ब्रह्मरसाचा काढा घेणार आहोत. आणि तोही कसा? संतांचे संगती सर्व काळ. सर्व काळ त्या संतांच्या संगतीमध्ये आम्ही राहून त्या ब्रह्मरसाचा आस्वाद घेणार आहोत, सेवन करणार आहोत. आणि जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतात की आता आम्ही जे ब्रह्मरसाचं सेवन करतोय, आम्ही जे भगवंताचं नामस्मरण करतोय, नामचिंतन करतोय, जयघोष करतोय, ते करताना आमचं पोट भरत नाही, आपलंही पोट भरत नाही. सकाळी 6 वाजता उठले की 6:30 पर्यंत चहा पाहिजे. चहा, 4-2 बिस्किट, टोस्ट, खारी का असं. 9 वाजता प्लेट भरून पोहे, प्लेट भरून शिरा पाहिजे. 12 वाजले की ताट भरून जेवायला पाहिजे. 4 वाजले की ताकभर चहा, झालं सुरू. पुन्हा संध्याकाळी जेवण आहे. 10 वाजता काहीतरी म्हणे थोडस दिवस जरा पोटात भूक लागल्यासारखं झालंय. सकाळी उठल्यापासून एवढं खातो, एवढं खातो, एवढं खातो आपण, पण आपलंही पोट भरतच नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तेच. असं म्हणतो का काल आता एवढं मोठं खाल्लंय आपण रात्री, आज जरा उशिरा. नाही नाही, 6ला 6:30ला चहा घेणार म्हणजे घेणार आपण. जसं या भौतिक जीवनामध्ये आपलं पोट खाण्याने भरत नाही, तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आमचं पोटही भरत नाही. पण कशाने? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पोट धालेची न धाय. कशाने? खादलेची खाय आवडीने. जे आम्ही ब्रह्मरसाचं सेवन केलंय, जे आम्ही भगवंताचं नामस्मरण केलंय, जे आम्ही चिंतन केलंय, ते कितीही केलं तरी सुद्धा आमचं पोट भरत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता जर कोणाला झोपायचं असेलच, हा झोपायचंय का? आपल्या कीर्तनात सूट असते, आपण फार सूट देणारा कीर्तनकार आहे बघा. हा, झोपायचंय कोणाला? नाही नाही नाही, झोपायचं नाहीये. कारण अनंत काळापासून या आपल्या असणाऱ्या डोक्यामध्ये अज्ञानरूपी अंधकार आहे ना, तो 2 तास कीर्तनामध्ये जागा राहून जागृत व्हायचंय. त्याचं नाव कीर्तन, त्याचं नाव कीर्तन आहे. आणि म्हणून कीर्तनात कुणीही झोपायचं नाही. आणि कुणी झोपलं तर त्याला शेजाऱ्याची शपथ. विठाल
एसटी काही कीर्तन नाही. विठ्ठल हा बघा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या संचिताला धन्यता देत आहे, धन्य मानतो आहे. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय जागा नाही, पुढं पुढं सका महिला मंडळ. ज्या अर्थी सरका सरका या पुढे पुढे या जरा, दाटी दाटीने बस, थंडी वाजणार या पुढे. ज्या अर्थी तुकोबारायांचं भगवंताच्या नावावर प्रेम राहतंय, त्या अर्थी तुकोबारायांना भगवान परमात्मा नक्कीच भेटला असेल, बरोबर आहे? याच्यामध्ये कुणाला शंका आहे का? नाही नाही. जगद्गुरु तुकोबारायांना देव भेटला याच्यामध्ये कुणीही शंका घेऊ शकत नाहीये. बरं, देव भेटणं एवढं सोपं आहे का? बाजारात गेलो, मंडीमध्ये गेलो, मार्केटला गेलो, 10 किलो देव आणला, 5 किलो लागला तेवढा बाहेर ठेवला, 5 किलो फ्रीजमध्ये ठेवला, लागल तसा काढला, असं काही आहे का? नाही नाही. देव भेटण्यासाठी अत्यंत दुर्लभ अशा गोष्टी शास्त्राने सांगितल्या बरं का. कोणकोणत्या ऐका? 3 गोष्टीत एकापेक्षा एक दुर्लभ. कोणकोणत्या? दुर्लभम त्रयमेव तथा देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष संश्रयः. कोणकोणत्या गोष्टी? मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ. किती दुर्लभ? मनुष्य जन्म अनमोल. न मिलेगा फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में ना घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. छान. मनुष्य जन्म भेटलाय आपल्याला, अगदी आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा असा मनुष्य देह आपल्याला भेटलाय बरं का. भेटलाय पण समजलाय का आपल्याला? बघा ना, समजतंय का आपण मनुष्य देहात येऊन काय करायचं हे पण समजलं पाहिजे. अत्यंत दुर्लभ असा असणारा हा मनुष्य देह आहे. किती दुर्लभ सांगावा. नरदेह दुर्लभ जाण, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. किती अनमोल असणारा हा नरदेह आपल्याला भेटलाय. किती अनमोल आहे अहो. नरदेह भेटायला फार भाग्य असावं लागतं बरं का. आणि त्याच्या पुढचं भाग्य आपलं, आपण भारतात जन्माला आलो. भरत खंडे नरदेह प्राप्ती, येतो परम भाग्याची संपत्ती. या भारतासारख्या विशाल संस्कृती प्रधान चारित्र्य संपन्न देशामध्ये आपण जन्माला. पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पावन तो देश, पवित्र ते कुळ.
ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. हा देश पवित्र आहे आणि आपण पावन कुळामध्ये जन्म घेतलाय. आपण ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या या कुळामध्ये जन्म घेतलाय. आपण त्यांची लेकरं आहोत. आपण त्या वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. आपण तुकोबरांचे वारकरी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे धारकरी आहोत. आणि म्हणून आपण खरंच आपल्या संचिताला सुद्धा धन्यता दिली पाहिजे. विठाल अत्यंत दुर्लभ असा असणारा नरदेह. यलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. अहो या देहाची कामना स्वर्गातले अमर देव सुद्धा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव स्वर्गीचे स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म हा. स्वर्गातले अमर देव सुद्धा मृत्यू लोकाची इच्छा करतात. पण त्यांनी पुण्य कमावून स्वर्ग मिळवलाय. पुन्हा चान्स नाही आता बघा. पण आपल्याला मिळालाय पण तो कळायला पाहिजे. यासाठी संतांच्या वाटेनं आपण गेलो पाहिजे. त्यांच्या विचाराने आपण वागलो पाहिजे. त्यांनी दाखवलेल्या वाटेनं मार्ग दावणी गेले आधी. मार्ग दावणी गेले आधी. मार्ग दावणी गेले आधी. मार्ग दावणी गेले आधी. दयानिधी संतते दयानिधी संतते संतते तिने पंच झालो दाता. तिने पंच झालो दाता. एवढं गोड गायन ऐकता तुम्ही. तुम्ही हात सगळ्यांनी सोबत आणलेत ना. म्हणजे कंटाळा आहे काय टाळी वाजवण्याचा. अजून शासनानं GST पण लावलेलं नाहीये सर टाळीवर. कुणी तुम्हाला कुठेच अडवणार नाही का. ते तुमच्या कॉलनीत प्रतिभाताईंचं कीर्तन होतं आणि तिथं तुम्ही खूप टाळ्या वाजवल्या काढा त्याचे पैसे असं पण कोणी म्हणणार नाहीये. म्हणतील का. कुठे टोल नाका पण नाहीये. पावती फाडावी लागत नाही कुठं. टाळी वाजवण्याचे फायदे सांगू तुम्हाला. टाळ्या वाजवत चला कीर्तन. माझं कीर्तन आहे मी सांगते म्हणून नाही. प्रत्येकाच्या कीर्तनात टाळ्या वाजवायच्या. कधी गायन आवडलं टाळी वाजवा. बोल आवडले टाळी वाजवा. मृदंग आवडला टाळी वाजवा. कीर्तन करायचं एखादं वाक्य आवडलं कीर्तन करायचं टाळी वाजवा. त्याचे फायदे पण आहेत. भरपूर फायदे येतात. त्याच्यापैकी 2-4 सांगते बघा. टाळी वाजवल्यानंतर मच्छर आपल्या जवळ येत नाही. मरायला येईल का. टाळीत सापडून मेलं तर त्याला भीती वाटते ना. तो मच्छर येत नाही. आपल्या शेजारचं झोपलं तर आपल्या टाळीने जाग होतं. त्याने ऐकलेल्या कीर्तनातलं अर्ध पुण्य आपल्याला भेटतं. किती फायदे टाळीचे आहेत. टाळी वाजवल्यानंतर या दोन्ही हाताचं एकमेकावर घर्षण होतं आणि ब्लड सर्क्युलेशन क्रिया चांगल्या प्रकारे होते. 99% हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण कमी होतं. येतच नाही मी म्हणणारच नाही ताई. येतच नाही असं नाही म्हणणार मी. 99% हे प्रमाण कमी होतं. म्हणून तरी टाळी वाजव. बरोबर आहे ना. आणि ते सांगू. खाने की मजा थाली से. खाने की मजा थाली से. बगीचे की मजा माली से.
झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से, और हर कीर्तन की मजा ताली से, हर कीर्तन की मजा ताली से. म्हणून टाळी तर वाजलीच पाहिजे. विठाला अत्यंत नरदेह हा दुर्लभ आहे. 3 गोष्टी सांगते मी, शास्त्राने सांगितल्या. दुर्लभम त्रयमय वैतत, देवानुग्रहित तुकम. देवाचा अनुग्रह होण्यासाठी 3 गोष्टी दुर्लभातल्या दुर्लभ. कोणकोणत्या? मनुष्य जन्म, मुमुक्षता आणि मोक्षाची इच्छा निर्माण होणे. मनुष्य जन्म, मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि संतांचा सहवास अत्यंत दुर्लभ गोष्टी. मनुष्य जन्म किती दुर्लभ पाहिलं. आता मोक्षाची इच्छा मनात कोणाच्या निर्माण होते? तुम्ही आम्ही संसारिक माणसं, आपल्या मनात एवढंच, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हाव संसारी किंवा वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. याच्या पुढे आपली इच्छा जास्त होत नाही. आपलं बरं असावं. शेती बाडी घर दार बंगला बायको लेकरं, बस आपली दुनिया इतकीच आहे. बेडकासारखी डबक्यातली दुनिया आपली. आपण विचारावं कोणाला, भाऊ कोणासाठी काम करतो? बरं का, हा बरं का भाऊ, कोणासाठी काम करता तुम्ही? तेच, एक बायको 2 लेकरं, कामच त्यांच्यासाठी, तरी त्यांना पुरतच नाही. हा त्यांच्यासाठीच चाललेले. संसारिकाची इच्छा जास्त पुढे जात नाही. पण महाराज म्हणतात मोक्षाची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होते? इथंच मोक्ष आहे बरं का. सांगू तुम्हाला मोक्षाची व्याख्या. तुम्ही म्हणताल तुम्ही जाऊन आलात की काय? जाऊन आले नाही. संत महात्म्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मोक्षाची व्याख्या तुम्हाला सांगते. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐशी साक्ष बहुतांची, ऐशी साक्ष बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष. मुखी नाम, मुखात नाम घेतलं की हातात मोक्ष. आपल्या कळतंय ना. पण घरात राहून आपल्याला होतंय का? तेवढं नाही होत. त्या पायी तीर्थयात्रा, तिथं मुखी हरिनाम होतं. आता पायी करणं शक्य नाहीये, बरोबर आहे ना. पायी करणं शक्य नाही. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम. तिकडं मुखात रामनाम येतं. तीर्थाला गेल्यानंतर येतं, कीर्तनात आल्यानंतर तर येतं. कीर्तनकार ओरडतोय, अरे विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल. 100 वर्षाचं आयुष्य आहे, खरंय ना. 100 पर्यंत कोणी गेलं का? आता तुम्ही नशिबवान आहेत बाबा. आम्ही जाऊ शकत नाही तर, 71 आम्ही क्रॉस करूच शकत नाही तर. बघा आयुष्य किती आहे, एवढं अल्प आयुष्य आहे. अल्प आयुष्य मानव देहा, जगताली येते अंधरात छाया, मधवाला बदल्या गया, काय भजनाची उरले ते पायेगा. अल्प आयुष्य मानव देहा, जगताली येते अंधरात छाया, मधवाला बदल्या गया, काय भजनाची उरले ते पायेगा. अत्यंत अल्प आयुष्य हा देह आहे बरं का. आणि त्याच्यातून वेळ काढून आपल्याला करायचंय बरं का. वेळ निघतच नसतो, तो काढावा लागत असतो. कीर्तन ऐकायला यावंच लागतं. प्रपंच होतच राहतोय. असं कधी पाहिलं का लग्न झालंय तर महिला पुरुष कुणी लिहिलं नाही, नैसर्गिक प्रक्रिया ते होणारच आहे. संसार होतच राहतो, पण परमार्थ करावाच लागतो. तो इथं आल्याशिवाय कळत नाही बरं का. म्हणून महाराज म्हणले मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे. त्यापेक्षा मोक्षाची इच्छा मनात निर्माण होणे फार दुर्लभ आहे. आपल्या मनामध्ये फक्त संसाराची इच्छा आहे. संसार कसा पाहिजे, असा पाहिजे, तसा पाहिजे, अमकं ढमकं तमकं सगळं पाहिजे पाहिजे पाहिजे.
मोक्षाची इच्छा कोणाच्या मनात निर्माण होते? साधू संतांच्या महात्म्यांच्या जिथं भगवंताने घर केलेलं आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या मनात इच्छा होते. मोक्ष म्हणजे काय तर मुखाने हरिनाम घेणं. आणि स्वर्ग म्हणजे काय सांगू का तुम्हाला? छोटीशी व्याख्या सांगते, मीच बनवलेली, बघा पटते का. स्वर्ग म्हणजे काय? एकाच घरामध्ये सासू सासरा सून आणि मुलगा गुण्या गोविंदाने एका विचाराने हसत खेळत जर राहत असतील ना, ते घर स्वर्गापेक्षा अजिबात कमी नाहीये, त्यालाच स्वर्ग म्हटलं पाहिजे. पण आता मुली पण अशा झाल्यात बरं का, घराला स्वर्ग बनवतात आणि घरातल्यांना स्वर्गवाशी बनवतात डायरेक्ट. एका मुलीला विचारलं, म्हणे का ग तुला स्वयंपाकघरात काय काय येतं? ती म्हटली मला स्वयंपाकघरात ना फक्त आणि फक्त चक्कर येते बाई. आता काय करायचं? फार अवघड आहे बरं का. सांगायचं तात्पर्य मी काय सांगते, मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ, मोक्षाची इच्छा मनात निर्माण होणे अत्यंत दुर्लभ. मुखाला नाम येतच नाही हो, येऊच शकत नाही. त्यासाठी काय पाहिजे? अनंत जन्माची पुण्य लागते बरं का. बहुत सुकृताची जोडी म्हणून का, म्हणून बहुत पुण्य आहे सोबत, म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठल आवडाला असा तसा काही रिकामा नाहीये. अनंत जन्मीचे अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा, तिथंच हरी वास करतो. मग मोक्ष त्यांना भेटतो बरं का. मुखाने नामस्मरण केलं की ते मोक्षाचेच धनी आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. आणि तिसरी अत्यंत अवघड गोष्ट आहे, कोणती? साधू संतांची संगती. किती अवघड? बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. येथे पाहिजे जातीचे, येरा गव्हाळ्याचे काम नव्हे. येरा गव्हाळ्याचे कामच नाही तर जातीवंत कलाकार आहे बरं का. बघा काय म्हटले महाराज, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. खरंच संतांची भेट फार अवघड आहे बरं का. नाथ बाबा सांगतात माझे, चंद्रामृत सुखे सेववेला असता जाता रवी धरवेला, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. काय म्हटले? चंद्रामृत सुखे सेवेला. चंद्रामृत फक्त चकोराला भेटतं, पण ते भेटेल आपल्याला प्रयत्न केला तर. असता जाता रवी
तरवेल अस्ताला जाणारा सूर्य कुणीच अडवू शकत नाही, पण तो सुद्धा तपाच्या बळावर अडवू शकू. बाह्य हेळा सागर तरवेल, सागर पोहून जाणारा जलतरणपटू आणखी व्हायचाय संपूर्ण सागर. पण महाराज म्हटले ते सुद्धा होईल तपस साधनेच्या जोरावर, पण साधूची भेटी न होईल का? होऊच शकत नाही साधूची भेटी. साधू या शब्दाचा अर्थ काय मी नेहमी सांगत असते, इच अँड एव्हरीथिंग हॅज अ डेफिनेशन. प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट पूर्ण व्याख्या असते. व्हॉट इज मीन बाय साधू? कुणाला म्हणायचे साधू? कसे असतात साधू? ऐका, ज्यांनी 6 धुवून टाकले, काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार, हे ज्याच्यापासून अनेक हात अंतरावर राहतात त्यांना म्हणायचंय साधू. तेच साधू. बाकी सगळे संधी साधू. संत कोणाला म्हणायचं? संत कोणाला म्हणायचंय? ज्यांचा अंतच नाहीये त्यांना संत म्हणायचंय. अंत आहे, ज्ञानोबरायांचा अंत आहे, माझ्या संजीवन समाधी आहे. आजही ज्ञानोबरायांची आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर स्पंदन जाणवतात, पण ज्याला जाणवायची त्याला जाणवतात बरं का. विठ्ठल आजही तुम्ही माऊलींच्या मंदिरात जा, खरंच अंतकरणातून माऊलींना आठवा, माऊलींचा त्रास आठवा. अहो, आज वारकरी ज्ञानोबा तुकाराम म्हणतो, पाऊल पुढे टाकतो, ज्ञानोबा तुकाराम आज वारकरी म्हटला त्याला संध्याकाळी गुलाबजाम खायला भेटतात, न मागता भेटतात. ताई खातो मी. ज्ञानोबा तुकाराम दिवसभर म्हटलं की संध्याकाळी न मागता गुलाबजाम भेटतात, पण त्याच ज्ञानोबरायांना माझ्या मांडव भाजण्यासाठी खापर सुद्धा तत्कालीन लोकांनी दिलं नाही, धर्म मार्तंडांनी नाही दिलं. आठवा त्रास. माणसानं सहन करायला शिकलं पाहिजे बरं का. सहन आपल्याला करता आलं पाहिजे, आणि आपलं दुःख कुठेही सांगतच बसायचं नाही अजिबात बरं का. खरंच प्रत्येक घरामध्ये तुमच्या वेदनेवर चोळण्यासाठी मलम भेटेल ना भेटेल माहित नाही, पण तुमच्या वेदनेवर चोळण्यासाठी प्रत्येक घरात मीठ मात्र नक्की असतं. म्हणून आपला त्रास, आपलं दुःख, आपल्या वेदना कोणालाही सांगत बसायच्या नाही. त्या सांगायच्या एक तर संताला आणि दुसरं म्हणजे भगवंताला. बस, दुसरीकडे आपल्या वेदना कुठंच सांगायला नाही पाहिजे. आणि आपलं अंतःकरण जो जाणतो त्याच्यासमोर उघड्या केल्या तर ठीक, नाहीतर लोक हसून रडून ऐकतात आणि बाहेर जाऊन हसून सांगतात बरं का. आणि म्हणून आपला त्रास, आपलं दुःख, आपल्या वेदना देवापर्यंत आणि संतांपर्यंत मर्यादित ठेवा. विठ्ठल अतिशय दुर्लभ अशा प्रकारची असणारी ही संतांची भेट आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला हा मनुष्य जन्म भेटला, मोक्षाची इच्छा अर्थात नाम संकीर्तन करण्याची इच्छा माझ्या मनात जागृत झाली आणि संतांचा मला सहवास भेटला. बाबाजी चैतन्यासारखा त्या ठिकाणी गुरुचा वरद हस्त तुकोबारायांच्या डोक्यावर पडला, माथ्यावर पडला, आणि म्हणून आता माझ्या भाग्याचा उदय झालाय. कोणत्या भाग्याचा उदय झाला ऐका ना. आपण कशाला भाग्य म्हणतो? अनेक वर्ष मुलाचं लग्न होत नसेल, जमलंच आणि लग्न झालं 42व्या वर्षी. आता आहेत असे टोनगे 42, 36, 38 असे टोनगे आहेत, भरपूर आहेत समाजामध्ये. आता त्यांचे लग्न होतील न होतील आपल्याला काही माहित नाही, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. बिचारे त्यांचं बघतील ते, बरोबर आहे ना. पण मला सांगायचंय काय, खूप दिवस लग्न होत नव्हतं, लग्न झालं, माणसं म्हणतात काय भाग्य उदयाला आलं हो आमचं, आमच्या पोराचं लग्न झालं. आणि त्या पोराचं लग्न झाल्यानंतर लग्न आलं की दुसऱ्याच वर्षी आमच्याकडे येते ते म्हातारी दिंडी कवा निघायची. म्हणलं थांबा जरा, दमय आणखी काही. अहो, मुलगा झाला, बाप पेढे वाटतो, घ्या पेढा घ्या पेढा घ्या पेढा. एकदा का 22-24 वर्षाचा झाला आणि त्याचं लग्न झालं, दुसऱ्याच वर्षी मग खा जोडा खा जोडा खा जोडा. विठाल अनेक वर्ष मूल होत नसेल, झालं मूल, बाप रे बाप, काय भाग्य उदयाला आलं, काय भाग्य उदयाला आलं. एखाद्याला सोन्याचा हंडा सापडावा, गरीब परिस्थिती आहे, अत्यंत गरीब परिस्थिती, सकाळी खाल्लं तर संध्याकाळी भेटत नाही, अशाला चांगला सुवर्ण मोहरांनी भरलेला हंडा सापडावा, तो काय म्हणणार? भाग्य उदयाला आलं म्हणणार ना. पण साधू संत महात्मे माझे याला भाग्य म्हटले नाही. ते काय म्हटले? हे भाग्य नाहीये. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा,
निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई संतांच्या पायाजवळ आम्हाला वास भेटावा, त्यांचा सहवास भेटावा. आणि अशाच प्रकारे जगद्गुरु तुकोबारांच्या त्या ठिकाणी माथ्यावर डोक्यावर बाबाजी चैतन्यासारख्या गुरूंचा वरदहस्त त्यांना लावला. आणि म्हणून ते म्हणतात माझं भाग्य उद्याला आलं, पण कोणतं भाग्य ऐकणार. महाराज म्हणतात ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेने ब्रह्मानंद योग्य जीव होती. कोणतं भाग्य? वैराग्य रूपी भाग्य महाराजांचं उदयाला आलं. त्या म्हणून त्यामुळे भगवान परमात्म्याची भेट माझ्या तुकोबारांना झाली. असं भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारांना भेटल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांचं प्रेम भगवंतावर राहिलंच, याच्यामध्ये कसलीच त्या ठिकाणी शंका नाही, राहिलंच आहे. पण भगवंताच्या नावावर सुद्धा प्रेम तुकोबारांचं राहतं. आणि म्हणून पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु खरं पाहायला गेलं ना तर जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये असा एकही प्रसंग नाही आहे. भौतिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये एकही प्रसंग असा नाही की त्यांनी जीवन आपलं धन्य म्हणावं, धन्य झालो आता असं म्हणावं. संसारामध्ये एकही प्रसंग नाही आहे. बघा, स्वतःच्या संसारामध्ये आईवडील गेले, थोरले बंधू वेडाच्या भरात घरातून निघून गेले, एक पत्नी अण्णांना करता वारली, त्यांच्या समोर त्यांचा मुलगा वारला, गावचा पाटील कोपला, दावणीचे बैल मेले, तेव्हा त्या ठिकाणी असणारं धनद्रव्य त्यांचं संपलं. तुकोबाराय म्हणजे साधारण व्यक्तिमत्व नाहीये. लोक म्हणतात वारकरी संप्रदाय म्हणजे उगा गरीब आहे, गरीब नाहीच आहे वारकरी संप्रदाय. आकाश एवढं दुसरं कोणी आहे का? तुकोबाराय माझे आकाश एवढं येतं. सगळ्यात मोठं काय असेल तर आकाश आहे बरं का. कारण त्याची सीमाच आपल्याला कळत नाही, कुठपर्यंत आहे. तुम्ही कुठपर्यंतही जा, ते संपत आहे का? संपतच नाही. म्हणून तुका आकाश एवढा एवढा श्रेष्ठ महान असणारा हा संप्रदाय आहे बरं का, वारकरी संप्रदाय. लोक म्हणतात वारकरी संप्रदाय अंधश्रद्धेकडे घेऊन जातो. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. स्टडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुकोबारायांचं म्हणणं आहे, मी माझ्या भाषेत सांगते. अभ्यास फार महत्वाचा आहे, गरजेचं आहे, महाराज सांगतात. मग त्या ठिकाणी असणारा वारकरी संप्रदाय कुठे घेऊन जातोय? अंधश्रद्धेकडे अजिबात घेऊन जाणारा हा संप्रदाय नाहीये. लोक म्हणतात अडाणी अशिक्षित असणारे वारकरी संप्रदायात असतात. माझ्या समोर बसणाऱ्या ताई इतकी सुंदर इंग्लिश बोलतात. आता मी प्राध्यापक म्हणून 10 वर्ष कॉलेजवर काम केलंय. सांगायचंय मला, PhD डॉक्टरेट झालेली माणसं
या संप्रदायामध्ये कीर्तन करतायत. गुरु त्या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण जगन्नाथजी पाटील आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, शब्दप्रभू ज्यांना म्हटलं जातं. बघा ना, त्यांच्याकडे डिग्र्या जर पाहिल्या तुम्ही किती कागद असतील सांगता येतात का? नाही ना. मला सांगायचंय काय, या कीर्तन क्षेत्रामध्ये उच्च विद्या विभूषित माणसं आहेत. त्यांना काय वेळ लागलाय का तिकडचं सोडून इकडे यायला? अरे खरं समाधान फक्त इथंच आहे, म्हणून एवढ्या मोठ्या डिग्र्या कागद जमा करून ठेवले आम्ही पेटीमध्ये आणि इथं नाचतोय, गातोय, डोलतोय. कशासाठी? फक्त आणि फक्त आनंदासाठी. कारण नाम तुझे घेता देवा समाधान इथंच आहे. घरामध्ये किती तुम्ही शोधा समाधान सापडणारच नाही, कारण तिथं नाहीच आहे, संसारामध्ये नाहीच आहे. ते जिथं हरवलं तिथं सापडावं लागेल. सुई हरवली तिकडं अंधारामध्ये, सुई हरवली घरातून निघताना. मावशीने इथे येऊन सापडली. म्हणलं मावशी काय सापडतं? म्हणे बाई प्रतिभाताई सुई हरवली. म्हटलं कुठं हरवली? म्हणले तिकडं हरवली येताना. म्हणलं मग इथं काय सापडते? म्हणलं बाई इथं उजेड आहे ना म्हणून सापडते. कधी सापडेल का हो? इथं सापडेल का? उजेड आहे तरी पण. जिथं हरवले तिथं सापडावं लागेल ना. जिथं हरवले तिथं शोधावं लागतं. कुठेही शोधून उपयोग नाहीये. समाधान इथंच आहे. नाम त्याचं घेतलं ना, समाधान इथंच आहे. आणि खरंच त्या भगवंताचं नाव इतकं गोड आहे ना हो. गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, ते माझं प्रेम सर्व काळ. सर्व काळ तो भगवान परमात्मा प्रेम देतो, पण त्याचं नाम आपण घेतलं पाहिजे. आणि नाहीच घेतलं तर तोच म्हणतो, अगर तू है मेरे नाम पे तो मैं हूँ तेरे काम पे, अगर तू है तेरे काम पे तो मैं भला मेरे धाम पे. मला पण गरज नाही तुझी. देव फार विचित्र आहे बरं का. आणखी आहे का? लिसन टू केअरफुली. देव कसा आहे? टिट फॉर टॅट वाक्य ऐकले का आपण? टिट फॉर टॅट, जशास तसे. तू मला जेवढं भरशील मी तुला तेवढं पावल. देवाचं म्हणणं हे. संत महात्मे सांगतात, पण संतांचं तसं नाहीये. आपणा सारिके करीती तात्काळ. आपल्या स्वतःसारखं तात्काळ करण्याची शक्ती, सामर्थ्य हे संतांमध्ये आहे. देव ते करत नाही. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी देव असाय. पण दुर्जनाला संत संहार करत नाही त्यांचा, तर त्यांच्यामध्ये असणारी दुर्जन बुद्धी त्याला त्याचा संहार करतात. दुरितांचे तिमर जाओ किंवा जे खळांचे व्यंकटी सांडो. खळ सांडो नाही म्हटले माझे ज्ञानोबा. काय म्हटले? जे खळांचे व्यंकटी सांडो. पुढं तया सत्कर्म रती वाढो. सत्कर्मामध्ये त्याची आवड वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. बघा ना, गरिबी हटाव म्हटलं होतं, आता शासन म्हणतंय गरिबी हटाव. पण मला वाटतं गरिबी हटाव हे मागच रतन, गरीबोंकच हटाव हेच पुढे आलेलं. बरोबर आहे. तसं संत महात्मे दुरितांचे, आपल्या अंतकरणात असलेलं दुरिताचं तिमिर, ते जाळं आहे ना, ते काढून टाकायला पाहतात. दुष्टांना संपवत नाहीत संत, पण भगवंताचं तसं आहे बरं का. म्हणून सांगायचंय मला, देव आपल्यासारखं करणार नाही, पण संत आपल्यासारखं करतात. म्हणून त्या संतांच्या मागे आपण गेलं पाहिजे. विठ्ठल हा वारकरी संप्रदाय फार श्रेष्ठ आहे. तत्व सांगू वारकरी संप्रदायाचं फार आवडणारं तत्व आहे बरं का मला. बघा, या ठिकाणी एखादा 8 वर्षाचा मुलगा विना घेऊन सुंदर ते ध्यान म्हटलं बरं का डॉक्टर साहेब. या ठिकाणी 8 वर्षाचा मुलगा विना घेऊन सुंदर ते ध्यान सुंदर म्हटला. त्याच ठिकाणी 80 वर्षाचे वयोवृद्ध कीर्तनकार बाबा येतात आणि 8 वर्षाच्या मुलाचं दर्शन घेतात. हे माझ्या वारकरी संप्रदायाचं तत्व आहे. आणि तत्वनिष्ठ संप्रदाय असणारा भक्त वारकरी संप्रदाय आहे. एका ठिकाणी असंच झालं बरं का डॉक्टर साहेब. कीर्तन मला करूनच दिलं नाही बरं का गायकांनी.
ते कीर्तन संपल्यानंतर खाली बसल्यावर म्हणले, ताई तुम्ही कीर्तन काहीच केलं नाही हो, ते नुसतं म्हणतच होते. म्हणलं त्याचं कारण आहे, कीर्तनकार प्रमाणात चाललेला आहे. बरोबर आहे ना ताई? प्रमाणात कीर्तनकार चाललेला असल्यानंतरच प्रमाण देता येतात. म्हणजे माझ्या बोलण्याला त्यांच्याकडे प्रमाण आहे, प्रमाणच म्हणतात. ते जे म्हणतात त्याला प्रमाण म्हणतात, म्हणून ते माझ्या बोलण्याला लागू पडतंय, म्हणून ते म्हणतायत. काही जण बरेच जण म्हणतात आम्ही येतो कीर्तन ऐकायला, पण ते मध्ये उभं राहिलेले माणसं असतात ना, ते लयच बोलतात भाऊ, लयच म्हणतात सारखं सारखं. मग आम्हाला वाटतं कीर्तन ऐकायला आलोय का त्यांचं ऐकायला आलोय, असं होतं. पण सांगू तुम्हाला, मला खरंच इतकं गायन आणि गायनासारखं दुसरं काहीच नाही बरं का. आपण थकलो भागलो का 2 हेडफोन मस्त कानात घालतो, सुंदर गाणे ऐकत बसतो. एक अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहेत, नित्जे शास्त्रज्ञाचं नाव आहे, तुम्हाला नक्कीच माहित असेल बरं का, नक्की ऐका. नित्जे शास्त्रज्ञ ते म्हणतात, विदाउट म्युझिक लाईफ वुड बी अ मिस्टेक. संगीताशिवाय जीवन चुकीचं असू शकतं. बघा, बसलेल्या संगीताशिवाय नाही हा, नाहीतर विचारे तिकडंच फुगून फुटून जायची. बसलेली संगीता जीवनात आल्यापासून बिचाराचं काय काय वाटोळं झालं त्याची त्याला माहिती, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ऐका ना, संगीत मीन्स म्युझिक, गीत, गायन, सॉन्ग, बरोबर. आणि खरंच हृदयाची भाषा, म्युझिक इज द लँग्वेज ऑफ हार्ट. हृदयाची भाषा संगीत, हृदयापासून निघाली की दुसऱ्या हृदयाला भिडल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगीत फार गरजेचं आहे, फार गरजेची गोष्ट आहे बरं का. सांगत होते मी की संप्रदाय हा एकच, अनेक संप्रदाय आले, अनेक गेले. मी सांगू तुम्हाला, जगात अनेक संत महात्म्यांनी लिहिलं असेल, ते स्वतः स्वयंघोषित संत असतील, अनेक संतांनी लिहिलं, पण सांगू तुम्हाला, जगामध्ये जिवंत राहणार ती माझी ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांचा गाथा. बस, दुसरं काहीच जगात शाश्वत राहू शकत नाहीये. कारण ज्ञानोबरायांसारखे, तुकोबरायांसारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, आणि माझ्या पांडुरंगाशिवाय दुसरा भगवंत नाही. पांडुरंगाशिवाय दुसरा भगवंत नाही. वाट पाहतोय आपली वाट पाहे उभा, भेटीची आवडी कृपाळू तातडी उतार तो कृपा करण्यासाठी. पण पण आठ एवढीच आहे, त्याला अंतकरणातून भजलं पाहिजे, अंतकरण पाहिजे बरं का. तुकोबराय म्हणतात, देवा तुझ्या नावावर माझं प्रेम राहिलंय, म्हणून मी माझं संचित धन्य आहे असं मानतो. मानतायत हा, धन्य मी मानीन, धन्य आहेच असं नाही म्हटले, धन्य मी मानीन. मानणं हे अनुमान प्रमाणे बरं का. उदाहरणार्थ, एका गावामध्ये नदीला महापूर आलाय आणि मागच्या महिनाभरापासून गावात पाऊस नाहीये. त्या अर्थी लोक विचार करतात, गावातले शहाणे लोक म्हणतात, ज्या अर्थी नदीला महापूर आलेला आहे ना, त्या अर्थी वरती कुठेतरी पाऊस झालेला असावा. याला काय म्हणायचं? अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण आहे, ज्या अर्थी त्या अर्थी, हे अनुमान प्रमाण आहे. तसं तुकोबराय म्हणतात, ज्या अर्थी माझं प्रेम देवा तुझ्या नावावर राहिलं ना, त्या अर्थी माझं संचित धन्य आहे असं मानायला काही हरकत नाहीये. ऐका ना, जगद्गुरु तुकोबरायांचं प्रेम भगवंताच्या नावावर राहिलंय. कशावर राहिलंय? भगवंताच्या नावावर. तुमचं आमचं प्रेम आपल्या घरातल्यावर तरी राहतंय का हो? बोला ना, बोला बोला बोला. राहतंय? घरीच जायचंय ना तुम्हाला परत? नाही राहतो. आठवा, ज्यांच्या लग्नाला 40 वर्ष उलटले त्यांनी आठवा जरा. आपण आपल्या पत्नीला पाहायला चाललो होतो, आईसाहेब आमच्या, तेव्हा ती 14-15 वर्षाची असेल कदाचित. आठवा, ज्यांच्या लग्नाला 40 वर्ष उलटून गेलेत, आठवा जरा, आठवा. माझा पेशा शिक्षक आहे, म्हणून मला थोडासा विद्यार्थ्यांचा सहभाग आवडतो. तुम्ही विद्यार्थी नाहीत, पण सहभाग मला आवडतो. बोला ना थोडंसं. बघा, तुम्ही 40 वर्षापूर्वी आमच्या आईसाहेबांना पाहायला गेले होते, तेव्हा तुमच्या मनात काय भाव होता? कशी दिसत असेल, उगा मनात नव्हता. आठवा आता काही तर फार फास्ट मध्ये जातील भूतकाळामध्ये, परत वापस यायला वेळ होईल. पटकन आठवायचं ना, वापस यायचंय. महाभारतात गेलं तरी भारतात पटकन आलं पाहिजे, येता आलं पाहिजे. बघा, 40 वर्षापूर्वी तुम्ही आमच्या आईसाहेबांना पाहायला गेले, तेव्हा ती 14-15 वर्षाची होती, 13-14 वर्षाची असेल. बघा, जाताना विचारता कशी दिसत असेल, छान असेल का दिसायला. तेव्हा काही इतकं हे पण नव्हतं, पाहायला वगैरे तेवढा काही टाईम नव्हता, पण माणसं विचार करायची कशी दिसत असेल बा, कशी असेल. कशी गेले घरी, आली बिचारी ती तांब्या घेऊन, तुम्हाला दिला, मामा वगैरे कोणीतरी बसले, विचारलं, तुम्ही तिच्याकडे पाहता, ती तुमच्याकडे हळूच
पाहते. आत्ताच्या सारखं नाहीये की आई वडिलांकडेच लेकरं घेऊन जातात. मम्मी हा तुझा जावाई, मम्मी ही तुझी सून, असं आता चालू आहे. हे आत्ता झालंय, पूर्वी नव्हतं असं. बघा, तुम्ही गेलात, तुमच्या मनात तो विचार होता, पसंत पडली मुलगी, लग्न ठरलं, सुपारी फुटली, बरं झालं पटकन फोडली म्हणतात, सुपारी फुटली, आता झाला आपला हक्क झाला, हळद लागली तुमच्या नावाची तिला, आता तुमची अर्धी ती फिक्स झाली बरं का. आता काही होऊ शकत नाही जास्त. आणि पूर्वी होत नव्हतं. आता लग्न लागलं तरी सोडायला तयार आहे. बरोबर आहे ना? लग्न लागलं तरी सोडतात. बरं अर्धमय झालं तरी सोडतात. काय अर्थ आहे का हो त्या गोष्टींना? हा, प्रेम असावं, बदलणार नसावं. कसं असावं प्रेम? ऐका ना, विठाल प्रीतना कीजिए पंछी जैसे जल सूखे उड़ जाए, प्रीत तो कीजिए मछली जैसे जल सूखे मर जाए, प्रीत न कीजिए पंछी जैसी. पक्षी प्रेम करतात जलाशयावर, पण कुठपर्यंत? जलाशय आटेपर्यंत. त्या झाडावर प्रेम करतात पक्षी, पण जलाशय आटलं की त्या झाडावरून निघून जातात. वहिनी साहेब, त्यांचं प्रेम त्या जलाशयावर, त्या झाडावर नसतं. झाडाचं प्रेम संपत, जलाशय संपल्यानंतर ते निघून जातात. पण तुम्ही असं कधी ऐकलं का की एखाद्या जलाशयामध्ये मासे असतात, मासे 50, 100, 200 मासे रोडच्या कडेला आले आणि म्हणाले की का हो डॉक्टर साहेब, ऐका ना, तुमच्याकडे खूप मोठ्या मोठ्या गाड्या असतील, 4-2 गाड्या आणा आणि आम्हाला एक 200-400 माशांना तुमच्या दुसऱ्या तलावामध्ये नेऊन सोडता का प्लीज? असं म्हटलं एखादा मासा आपल्याला? नाही ना म्हणत. का म्हणत नाही? तो सोडतच नाही. तो बाहेर त्याचं जीवनच जल असते बरं का. म्हणून प्रीत तो कीजिए मछली जैसी जल सुखे मर जाए. माणसानं तिथंच मरावं, पण प्रेम कधीच बदलू नाही बरं का. प्रेमाची परिभाषा, प्रेम म्हणजे एका पुरुषानं एका महिलेवर करणं एवढी प्रेमाची संकुचित व्याख्या नाहीये. एका मुलानं मुलीवर, मुलीनं मुलावर एवढी संकुचित व्याख्या नाहीये. प्रेम कुणीही कुणावरही करावं. प्रेम स्वतःच्या आईवडिलावर करा, जन्म दिलाय, दुनिया दाखवली, प्रेम त्यांच्यावर करा. प्रेम परिवारावर करा, प्रेम भावंडावर करा, प्रेम शेजार धर्म म्हणून शेजाऱ्यावर करा, प्रेम प्राणी मात्रावर करा, प्रेम निसर्गावर करा, पण सर्वात जास्त प्रेम त्या माझ्या भगवंतावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर करा. जन्म सफल झाल्याशिवाय होणार नाही. प्रेम करता यावं, अट मात्र एवढीच आहे की ते प्रेम निस्वार्थी असावं, निष्कपट असावं, निर्भेळ असावं. कामनायुक्त प्रेम नाही, निष्काम प्रेम भावना असावी. अट एवढी आहे. कुणालाही कुणावरही प्रेम करता येतं. प्रेम म्हणजे फक्त संकुचित व्याख्या अजिबात घ्यायची नाही. प्रेमाची फार मोठी व्याख्या सांगू तुम्हाला. खरं प्रेम कशाला म्हणतात ऐका ना. प्रेम म्हणजे काय आणि खरं प्रेम म्हणजे सहज बोलता सांगेल. एखाद्या मुलाचं मुलीवर, मुलीचं मुलावर प्रेम असेल, त्यांनी दोघांनी एकमेकांना मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना भेटलेले यश प्रेम आहे त्यांचं, म्हणून त्यांनी केलं. ठीक आहे, प्रेम याला म्हणायचं एकमेकांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणं. पण ऐका ना, जीवनामध्ये समोरची व्यक्ती आपली कधीच होऊ शकत नाहीये बरं का वहिनी साहेब, बरं का ताई. समोरची व्यक्ती आपली कधीच होऊ शकत नाही हे माहीत असून सुद्धा दिवसेंदिवस त्याच्यावरचं प्रेम वृद्धिंगत होत जाणं याला म्हणतात खरं प्रेम. याला म्हणतात खरं प्रेम. माहितीये आपलं कधी होऊ शकत नाही ते, पण तरी त्याच्यावरचं प्रेम तसं बरंही कमी व्हायला तयार नाही, त्याला खरं प्रेम म्हणतात. आणखी सांगू, एकाला इजा झाली ना, दुसऱ्याच्या डोळ्यातून खळखळ पाणी यावं, त्याला म्हणायचं खरं प्रेम बरं का. त्याला खरं प्रेम म्हणायचं. प्रेम सुख दे, 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 प्रेमाने
तर महाराजांना अभंग लिहायची गरज नसती पडली. हा, प्रेमाविना नाही. प्रपंच असो की परमार्थ असो, प्रेमाशिवाय सगळं अपूर्ण आहे बरं का. तुम्ही किती पूजा करताय, किती त्याला फुलांनी नटवताय, किती सुगंधी अगरबत्त्या लावताय, किती चंदन त्याच्या डोक्याला नाही डोळ्यात घालताय. काही काही घरातले देव ते डोळ्यात सुद्धा चंदन असतं, ते करायचं असतं कसं तरी उरकायचं असते. मी सांगू तुम्हाला, तुम्ही किती मोठ्या अलंकाराने देवाला सजवताय याला अजिबात अर्थ नाहीये. तुमच्या मनात भाव किती आहे ना, कारण गिरीधर तो भाव का भुका, प्रेमाचा भुकेला तो, प्रेमाचा भुकेला भुकेला. आणि दुष्काळ पण त्याला तेवढाच आहे, बाकी सगळं भेटतं पण प्रेम भेटत नाही. सांगू तुम्हाला, जगाचा जगतपिता असताना सुद्धा कृष्ण भगवान परमात्मा स्वतः म्हणतो, मैं विधि का विधाता होकर भी अपनी मर्जी न चला सका. मैं विधि का विधाता होकर भी अपनी मर्जी न चला सका, क्योंकि मीरा मुझे चाहती थी, मैं राधे को चाहता था, मगर मैं हो रुक्मिणी का गया. तो स्वतः म्हणतो, बघा ना, राधेवर माझं एवढं प्रेम होतं, मीरेचं माझ्यावर एवढं प्रेम होतं, पण मला कुणाचं व्हावं लागलं, रुक्मिणीचं व्हावं लागलं. विधि का विधाता होकर भी कुछ नहीं कर सकता तो हम किस खेत की मूली. विठाल मला वाटतं आपलं एकच चरण सुटन आणि बाकीचे चरण सोडवलं, मग म्हणू का मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. जमेल ना? हा होय डॉक्टर सर, वाट सर, जमेल ना? पुन्हा येईल मी, बाकीचे चरण सोडवाल नाही? आता सोडलं ते सगळं ओके. सरांनी सांगितलं, फार चिंतनीय कीर्तन ऐकण्याची सवय बरं का इथल्या श्रोत्यांना. आणि खरं आहे, ते हसण्यासाठी अनेक साधनं आहेत. मोबाईल उघडलं की हसू बेजार व्हायचे. आता पहिलं कसं, एखादं कोणी हसा लागलं का त्याला म्हणायचे येड भीड तर नाही लागलं ना. आता कोणी एकटा हसायला लागले, मला बी सेंड कर, मला बी सेंड. हे म्हणजे प्रकार बदल होत चाललेला आहे आणि जगणं बदलत चाललंय बरं का जीवन. आणि खरं सांगायचं म्हणजे जीवनच त्या ठिकाणी बदलणार आहे. आणि बदलाव जिथं माणूस स्वीकारत नाही तिथे मागे पडतो बरं का माणूस. हे ओनिडा टीव्या, ते मोटोरोला मोबाईल असतील, नोकियाचे मोबाईल असेल, का मागे गेले, ते का बंद पडले, तर त्यांनी बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल करायला टाळलं, नकार दिला, म्हणून ते मागे. म्हणून बदलत्या, जुनं ते सोनच आहे नक्कीच, आय लाईक इट, जुनं ते सोनच, पण नवं ते सुद्धा आम्हाला हवं असं म्हणावं लागेल. विठाल प्रेम करता आलं पाहिजे. आपण इथं होतो, बरोबर आहे ना?
तुकोबरांचं प्रेम भगवंताच्या नावावर राहिलं, पण आपलं आपल्या घरातल्यावर सुद्धा राहत नाही. 40 वर्ष लग्नाला उलटून गेलेल्या बाबांनी आठवायचं डोक्यात. पाहायला गेलो तो कशी होती, सुपारी फुटली, हळद लागली, लग्न झालं, आपल्या घरी आली, आता कसा भाव आहे तिच्याबद्दल. आता घर की मुर्गी, मला काही म्हणू वाटत नाही बघा, म्हणून मी आपलं एवढंच म्हणत असते. बघा ना, खरंच एवढं का ते आता आपले झाले बघा. एखाद्या 40 वर्ष लग्न झालेल्या म्हाताऱ्यानं घरी यावं आणि म्हाताऱ्याला म्हणावं, अगं काहीतरी खायला करणं. ती म्हणते, अहो जा तिकडे, ते प्रतिभाताईचं कीर्तन आहे, ते वाघ सर आहेत ना, त्यांच्याकडे जेवायला देतील, ते तुम्हाला जा तिकडं. म्हाताऱ्याने म्हणावं, अगं फार भूक लागली ग जास्त. अगं जीव कासावीस होतोय ग, काहीतरी पटकन खायला कर, आता कीर्तन सुरू झालंय, मला कोण खायला देईल, कोण जेवायला वाढेल, कीर्तन सुरू झालंय ना. आता सगळे डॉक्टर साहेब तिकडं, ते मनीषाताई तिकडं, त्या आमच्या वाघ वहिनी पण तिकडच बसल्यात. आता नेमकं मी कुणाकडे जाऊ जेवायला, तू काहीतरी मला खायला कर, फार भूक लागली, पोटात कावळे ओरडतात, उंदरं इकडून तिकडे फिरतात. अगं जीव कासावीस होतोय. 40 वर्ष ज्याच्यासोबत संसार केला, प्रेम केलं, राग केला, भांडणं केले, सगळ्या गोष्टी केल्या, ती पत्नी म्हणते शेवटच्या क्षणाला, ती काय म्हणते, जीव कासा विसच कसा होतोय, जात कसा नाही. मी म्हणत नाही, महाराजांचं प्रमाण आहे, मी मागे नाका विठाला बाईल म्हणे खरे मरता तरी बारे, बाईल म्हणे खरं, बाईल म्हणजे बायको, खर म्हणजे गाढव. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, का नाश येले घर, पोरांचे बंगले खराब करून टाकले. कुणी? म्हाताऱ्याने. कोण म्हणतंय? म्हातारी. ज्याच्यासोबत संसार केला, ज्याच्यावर एवढं प्रेम केलं, ज्याच्या एवढा त्या ठिकाणी हक्क केला, दाखवला, हट्ट केला, सगळं आशा इच्छा अपेक्षा पूर्ण करून घेतल्या, महत्वाकांक्षा पूर्ण केल्या, तीच बायको शेवटला म्हणते, जीव फक्त कासावीस कसा होतोय. जावा जीवन फार अवघड आहे. आपलं प्रेम आपल्या घरातल्यावर टिकू शकत नाहीये, पण तुकोबऱ्यांचं प्रेम टिकलंय, आपलं खरंच टिकत नाही. आता मागच्या बघा 14 फेब्रुवारीला काय असतं, 14 फेब्रुवारीला 14 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी संक्रांत 14 जानेवारीला असते माझ्या माहितीनं. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. काय असतं त्या दिवशी? प्रेमाचा दिवस, हो ना, बरोबर ना. मला असं वाटतं व्हॅलेंटाईन डे एकाच दिवशी साजरा करण्यापेक्षा 365 दिवस प्रेमाचा साजरा आपण केला पाहिजे. हो, 365 दिवस प्रेम करा, त्याच्यासाठी एकच दिवस, फक्त एक दिवस पुरणार नाहीये तो. 365 दिवस प्रेमानं वागा, प्रेम करा एकमेकावर, प्रेमानं राहा. आणि खरं सांगू का, बघा आमच्या गावाकडे बीडमध्ये एक जोडपं हातात हात घालून फिरत होतं. कधी? 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे दिवशी. दुपारी फिरले 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 भरपूर फिरले, संध्याकाळी पुन्हा त्यांची माझी भेट झाली. मी दुपारी त्यांना पाहिलं, मी म्हटलं बाप रे, दादांच्या वहिनीच्या लग्नाला एवढे 20 वर्ष उलटले तरी काय हातात हात घालून फिरतायत बरं का वहिनी, काय हातात हात घालून फिरतात. संध्याकाळी दादांची माझी भेट झाली. मी म्हटलं दादा किती प्रेम करता हो वहिनीवर, किती प्रेम करता. म्हटलं काय झालं प्रतिभाताई? म्हटलं दुपारी मी पाहिलं तुम्हाला, फार तुम्ही हातात हात घालून फिरत होते सुभाष रोडला, दुकानासमोरून जात होते, मी पाहिलं तुम्हाला. काय प्रेम आहे तुमचं, काय प्रेम आहे दादा. ते म्हणले प्रतिभाताई ते तसं नाहीये. मी म्हटलं मग कसं आहे? ते म्हटले हातातला हात सोडला की दुकानात घुसतील, 5-10 हजाराला टप्पू, म्हणून हातात. प्रेम आहे का आपलं? प्रेम नाही. आम्ही एका घरी गेलो बघा, आणि एका म्हाताऱ्या जोडप्यांच्या घरी आम्हाला नेलं चहा पिण्यासाठी. जेवण दुसरीकडे होतं, पण चहा वगैरे प्यायला चला म्हणे बाबांच्या घरी. बाबांच्या घरी कीर्तनकारांनी जायलाच लागतं, त्यांचा फार आग्रह असतो. म्हटलं ठीक आहे चला, काय हरकत नाही. गेलो आम्ही. बाबा आवाज देऊ लागले, अगं राणी आपल्याकडे महाराज आले, पाणी घेऊन येतेस का? मला वाटलं राणी म्हणजे नात वगैरे असेल त्यांची, आवाज देतात. ठीक आहे म्हटलं, मला वाटलं येईल आता, एखादी छोटी मुलगी वगैरे असेल किंवा सुनबाई असेल. बराच वेळ झाला राणी काही मधून येईनाच.
राणी काही आतमधून आणि बऱ्याच राण्या राजाचं ऐकत त्याच्या पुढे बोलू थोडं. प्रत्येक बायको म्हणते आपल्या नवऱ्याला आमच्या त्यांना बाई काही. अँड एक्सपिरियन्स इज द एक्सपिरियन्स कसा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असतो. हा आमच्या त्यांना बाई काही कळतच नाही. त्याच्या पुढे सांगू का, नवरा आमदार असो की खासदार, लिसन टू केअरफुली. नवरा आमदार असो की खासदार, बायको पुढं गपगार. विठ्ठल म्हातारे बाबा म्हणू लागले, अगं राणी ऐकतेस का, अगं पाणी आण, आपल्याकडे महाराज आलेत. राणी तरी यायला तयार नाही. पुन्हा ते बाबा म्हणले, अगं प्रिया पाणी घेऊन ये. मला वाटलं दुसरी नात असेल आता प्रिया, तिला सांगत असतील. राणीचा पत्ता नाही, प्रियाचा पत्ता नाही. मग 15-20 मिनिटानंतर म्हातारी अशी ट्रेमध्ये ग्लास घेऊन आली. थर 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 हात होत होते थोडे आणि घेऊन आली. मी म्हटलं बाबा ते राणी आणि प्रिया नाही आले. ते म्हणले हेच आहेत त्या. कोण? ती म्हातारी आजी. मी म्हटलं 2 नाव ह्यांचेच का? म्हटले हो. म्हटलं बाबा असं कसं काय, फार प्रेम आहे. म्हटलं तुम्ही काय प्रेमाने आवाज देता. मी तर बाबाचं दर्शनच घेतलं. म्हटलं बाबा 40-45 वर्ष तुमच्या लग्नाला उलटून सुद्धा तुम्ही बायकोला राणी म्हणताय काय, प्रिया म्हणताय काय? ते म्हटले तसं नाही ना प्रतिभाताई. मी म्हणलो कसं आहे बाबा सांगा ना. बाबा सांगू लागले, मागच्या 6 महिन्यापूर्वी आमच्या दोघांची भांडणं झाली होती. म्हातारी एका मुलाकडे राहत होती, मी एका मुलाकडे राहत होतो आणि 6 महिन्यामध्ये म्हातारीचं नाव विसरून गेलोय. आता विचारायची हिंमत होत नाही म्हणून राणी म्हणतो, म्हणून प्रिया म्हणतोय. विठाला हे आपलं प्रेम आहे. आपल्या प्रेमाला काही चव नाहीये. हे आपलं प्रेम आहे बरं का. पण माझ्या तुकोबरायांनी प्रेम केलं एवढंच नाही, माझ्या साधू संतांनी प्रेम केलं एवढंच नाही, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्व मावळ्यांनी प्रेम केलं. आणि तसं प्रेम तुम्हाला मला करता आलं पाहिजे बरं का. राजांचं नाव घेतलं ना, आजही गाढ झोपलेला माणूस कडकडून जागा होतो, जागा झालेला माणूस चालायला लागतो, चालणारा माणूस पळायला लागतो, पळणारा माणूस निश्चित ध्येय गाठल्याशिवाय थांबत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची धामक आणि ताकद आहे की आजही आपल्याला मान्य करावं लागेल. आजही आपल्याला मान्य करावं लागेल. काय केलं या राजानं सहजच सांगून द्यायला. ऐका ना, वाऱ्यासारखी तलवार चालवून गेला, वाऱ्यासारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीनं हिंदुस्तान हलवून गेला. अरे मुठभर जुलक जिगर 5 मावळ्यांना सोबतीला घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर सुद्धा ज्यांना देवाने झुकून मुद्रा केला असा एक मर्द मराठा राजा शिवबा होऊन गेला, राजा शिवबा होऊन गेला, राजा शिवबा होऊन गेला. आणि म्हणून म्हणते एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव नाव रे, किल्ल्याचं नाव रे, माझ्या राजाचं नाव नाव रे, किल्ल्याचं नाव रे, माझ्या राजाचं नाव नाव रे.
शिवरायांचं नाव घेतलं ना तर आमचा धमन्या तेजीनं पळू लागतात, मेंदू जागा होतो, रक्त सळसळ करू लागतं आणि काय करावं आणि काय नको निश्चित केलेलं ध्येय गाठण्यासाठी माणूस धडपड करू लागतो. छत्रपती शिवरायांच्या नावाची ताकद आहे, धमक आहे बरं का, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कसा होता राजा, खरंच ऐका ना, कसा होता माझा राजा? झुकला नाही कधी कोणासमोर, जिजाऊचा लेख तो, अरे जिजाऊचा लेख तो, बहुजनांचा राजा होता.